Cat, where is cat? Show me cat. Very good. This is a cat. This is a rat. This is a leopard. This is a cat. This is an elephant. This is a camel. Very good. Clap, 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 clap. नमस्कार मंडळी. 1.5 वर्षाच्या बाळासाठी पालक डाळ भाजी कशी बनवायची तर ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी मी कांदा घेतला आहे हाफ कट करून, हाफ टोमॅटो घेतला आहे कट करून आणि लसूण आणि जिरं कुटून घेतलं आहे आणि जी पालक आणि जी डाळ आहे तर ती छान मी प्रकारे शिजवून घेतली आहे. त्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकून छान शिजवलेली आहे ती. त्यानंतर स्टीलच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप छान गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि जिरं टाकायचं आहे. लसूण जिरं छान प्रकारे भाजलं गेलं की त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदासुद्धा छान असा लालसर असा भाजू द्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोसुद्धा असं छान लो फ्लेमवर असं कुक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं खूप कमी प्रमाणात असं थोडंसं तिखट त्यामध्ये टाकू शकता, जेणेकरून बाळाला तिखट खाण्याची सवय होऊन जातं. त्यानंतर लास्टमध्ये छान कांदा आणि टोमॅटो झालं की त्यानंतर त्यामध्ये जी आपण पालक आणि डाळ जी शिजवून घेतली होती तर ती त्यामध्ये टाकली आहे आणि त्याला छान प्रकारे असं मिक्स केलं आहे, जेणेकरून ते छान प्रकारे असं मिक्स झाल्यावर खूप टेस्टी लागतं. आणि बघू शकता छान लो फ्लेमवर मी त्याला असं बॉईल होऊ दिलं आहे. त्याला छान प्रकारे अशी उकळी आली आहे. जेवढ्या तुम्ही छान प्रकारे त्याला उकळी येईल तेवढं ते टेस्टला छान लागतं आणि इन्हॅन्स होतो त्यामध्ये सगळे फ्लेवर्स वगैरे. आणि छान मिक्स करून घेतलं आहे मी हातांनी, बघू शकता. त्यानंतर मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे. एका प्लेटमध्ये तिला छान भात पोळी आणि डाळ भाजी अशा प्रकारे सर्व केली आहे आणि तिनेसुद्धा छान एन्जॉय करत खाल्ली आहे. बघू शकता खूप एन्जॉय करत खाते ती. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.